म्हणजे लोकसभेला जे यश मिळालं त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते अजून हवेत असल्याची टीका जशी महायुतीच्या काही नेत्यांकडून केली जाते तशीच ती राजकीय जाणकारांकडूनही केली जाते। कारण जागा वाटपावरून सध्या मवियामध्ये जो राडा सुरू आहे ते पाहून त्यांचेच कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत असं दिसतंय। महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत घडीत 85चा तर घडीत 90चा फॉर्म्युला निश्चित झालाय असे दावे केले जात आहेत। तर काँग्रेस आणि ठाकरेंकडून आम्ही 100 पेक्षा जास्त जागा लढवणार असाही विश्वास व्यक्त केला जातोय। मंडळी 2 दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटानं घाईघाईत त्यांच्या 65 उमेदवारांची यादी जाहीर केली। उमेदवारी जाहीर केली यामध्ये काही अडचण नव्हती, पण जागांचा फॉर्म्युला ठरलेला नसताना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सारवासारव करावी लागली। पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी काही जागा बदलतील असं सांगितलं। म्हणजेच काय, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा काही आमदारांचं तिकीट मवियाच्या फॉर्म्युलामुळे कापलं जाण्याची शक्यता निर्माण झाली। पाटण, सांगोला, परंडा, लोहा, रामटेक या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेल्यांचं तिकीट कापलं जाणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगताना दिसते। नेमक्या कोणत्या उमेदवारांचं तिकीट कापलं जाणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच बात। मंडळी, बेसब्र इंसान खाने का लुफ्त भी नहीं ले पाता और मुंह भी जला लेता है, अशी काही अवस्था शिवसेना उद्धव ठाकरे गटाची झाली असल्याची टीका मित्र पक्षातील कार्यकर्त्यांकडून होताना दिसते। महाविकास आघाडीतील खरा दादा आपणच आहोत हे जनमानसावर ठसवण्याची एकही संधी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडत नाहीये। यामुळेच महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतलेल्या या पक्षातील उमेदवारांचं तिकीट कापलं जाण्याची नामुष्की ओढवणार का असा सवाल उपस्थित होतोय। पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी 270 जागा संदर्भात सहमती झाली असून इतर मित्र पक्षांसोबत शिल्लक जागांबद्दल चर्चा होईल असं सांगितलंय। पण पत्रकारांनी सांगोल्याची जागा आपण जाहीर केली आहे, मग मित्र पक्षांना जागा सोडणार असं कसं काय म्हणता असं विचारल्यानंतर संजय राऊत यांनी यादीमध्ये करेक्शन करणार असल्याचे सांगितलं आणि ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक आहे, ती चूक तपासू असं उत्तर दिलं। उमेदवार जाहीर करूनही ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक आहे असं संजय राऊत म्हणाले। यामागचं कारण असं होतं की काही जागा निश्चितपणे अशा आहेत की जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांची जिंकण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा शिवसेना ठाकरे गटानं सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर करून काँग्रेसची हक्काची एक जागा हातात घेण्याचा प्रयत्न केला होता, जो सपशेल फसला। लोकसभेच्या वेळेस चंद्रहार पाटील यांनी माघार घ्यावी म्हणून प्रयत्न करून सुद्धा शिवसेना ठाकरे गटानं या संदर्भात माघार घेतली नाही आणि स्वतःची एक जागा आणि स्ट्राईक रेट कमी करून घेतला। लोकसभेच्या वेळेस झालेली चूक विधानसभेवेळी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाने केली असं म्हटलं जातंय। महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विचारात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केले आणि आता परिणामी त्यांना वेगळी भूमिका घ्यावी लागते। शिवसेना ठाकरे गटाच्या दृष्टीनं समाधानकारक बाब इतकीच आहे की यावेळेस त्यांनी समंजस्याची भूमिका घेतली आहे। येणाऱ्या काळामध्ये उमेदवारी जाहीर केलेल्या पाटण, सांगोला, परंडा, लोहा, रामटेक इथल्या उमेदवारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशाही चर्चा आता रंगू लागल्यात। याबद्दल अधिक स्पष्ट बोलायचं झालंच तर पाटण विधानसभेतून हर्षल कदम या सातारा जिल्हा प्रमुखांना ठाकरे गटानं उमेदवारी दिली आहे। शरद पवार गटाच्या सत्यजित सिंह पाटणकर यांचा या मतदारसंघावर होल्ड आहे। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटेल असं बोललं जात होतं, पण तुलनेनं कमी बळ असलेल्या हर्षल कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं महाविकास आघाडीची एक हक्काची जागा कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हर्षल कदम यांचे तिकीट कापलं जाण्याची संभाव्य शक्यता निर्माण झाली आहे। संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले तसं महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय आणि मित्र पक्षांसाठी सुद्धा जागा सोडल्या जाणार आहेत। सांगोल्याची जागा ही मित्र पक्षांसाठीची असेल असा एक अंदाज आहे। सांगोल्याची जागा ही गेल्या कित्येक विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेली आहे। शेकापचे बाबासाहेब देशमुख हे या जागेसाठी आग्रही होते, पण ऐनवेळी दीपक साळुंके यांना ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केली। विशेष म्हणजे दीपक साळुंके हे अजित पवार गटाचे नेते आहेत। आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षानं आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलेला असल्यामुळं या जागेवर उमेदवारी जाहीर झालेल्या दीपक साळुंके यांचं तिकीट कापलं जाणार याबद्दल सांगोल्यात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। महाविकास आघाडी आता हे डॅमेज कंट्रोल कसं रोखणार हा सुद्धा चर्चेचा मुद्दा आहे। पुढे भूम-पराडा मतदारसंघावर शरद पवार गटाचे राहुल मोटे यांचं वर्चस्व आहे। ते तेथून 2 वेळा आमदार सुद्धा झालेले आहेत। शरद पवार गट या जागेसाठी आग्रही होता, पण ठाकरे गटानं तिथून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांचे पुत्र राहुल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती। पण आपले खांदे समर्थक असलेल्या राहुल मोटे यांच्यासाठी शरद पवार त्यांचा शब्द टाकणार आणि त्यामुळे राहुल पाटलांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता होती आणि तसंच झालं। नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार शरद पवार यांच्या दुसऱ्या यादीत भूम-परंडामधून राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। दरम्यान ठाकरे गटानं लोहामधून एकनाथ पवार यांना उमेदवारी दिलेली आहे। खरं तर तिथं 2019 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे श्याम सुंदर शिंदे हे निवडून आलेले आहेत। मवियाचा मित्र पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा या जागेवरती दावा आहे। दरम्यान श्याम सुंदर शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे म्हणाल्या, मवियाचा घटक पक्ष म्हणून इथून शेकापला पूर्वीच उमेदवारी जाहीर झालेली आहे, आम्हाला एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे। मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं उमेदवारी कशी जाहीर केली माहित नाही असं आशाताई शिंदे म्हणाल्या। शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आम्हाला उमेदवारी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार आम्ही उमेदवारी दाखल करणार आहोत। ठाकरे गटाच्या उमेदवाराला माघार घ्यावी लागेल, तसे आदेश त्यांना पक्षश्रेष्ठकडून येतील असा विश्वास आशाताई शिंदे यांनी व्यक्त केलाय। काही झालं तरी आम्ही निवडणूक लढवणारच असंही त्या म्हणाल्या। त्यामुळेच
कदाचित एकनाथ पवार यांना उमेदवारी जाहीर होऊनही महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं असं बोललं जातं. पुढे रामटेक मतदारसंघावरती काँग्रेसनं दावा केलेला आहे. 2019 मध्ये ही जागा काँग्रेसनं लढवली होती. तेव्हा भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये लढत झालेली होती. काँग्रेस पक्षात राहिलेले आणि आता ठाकरे गटात गेलेले विशाल बरबटे यांना ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केलेली असली तरी सुद्धा काँग्रेस या जागेवरचा दावा सोडायला तयार नाही आणि म्हणून विशाल बरबटे यांचं सुद्धा तिकीट कापलं जाऊ शकतं असं बोललं जातंय. काँग्रेस इथून माजी मंत्री राहिलेल्या राजेंद्र मुळूक यांना उमेदवारी देण्यास इच्छुक आहे. आपल्याच आघाडीतील मित्र पक्षांबरोबर कुरघोडी आणि मुख्यमंत्री पदावरचा दावा बळकट करण्याच्या विचारांमध्ये घाई गडबडीत झालेली ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक महाविकास आघाडी तुटण्यासाठी कारणीभूत ठरायच्या आधी चर्चेतून मार्ग काढणं गरजेचं असल्याचं महाविकास आघाडीच्या समर्थकांचं म्हणणं आहे. पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय? जाहीर झालेल्या उमेदवारांची संभाव्यरित्या मवियामधून तिकिटे कापली जातील का आणि त्यानंतर त्यांची भूमिका काय असेल व त्याचा कोणाला तोटा होईल? तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आणखी असे माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.